ऐका, खेडेगावातील ही सत्य घटना आणि मी खोटं सांगून नाही, ही सत्य घटना सांगतो. एक सर्जेराव नावाचा मुलगा होता. तो पहिलीपासूनच आपल्या आई वडिलांवरती खूप प्रेम करायचा. आई वडीलही त्या सर्जेरावरती खूप प्रेम करायचे. हा सर्जेराव दिसायला एवढा बेस्ट, सुनुकदार, जबरदस्त होता की पहिलीपासून 10वी पर्यंत त्याने कधीही आपला पहिला नंबर सोडला नाही. पहिलीपासून 10वी पर्यंत त्याने शाळेत पहिला क्रमांक. वडील आहेत ना, दुसऱ्याच्या तिथे जाऊन मोलमजुरी करायची. आई दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करायच्या. आईची परिस्थिती अतिशय नाजूक, वडिलांची परिस्थिती अतिशय नाजूक. त्यात वडिलांना झाला आर्थरायटिस. आर्थरायटिस म्हणजे काय? संधिवात. म्हणजे संधिवात हा असा प्रकार असतो की एकदा बसलं की उठता येत नाही आणि उठलं तर बसता येत नाही, अशी अवस्था असते. आईला काम होत नाही आणि सर्जेराव 10वी झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असतो 2 वर्षाचा. आता सर्जेराव म्हणतो की मी 10वी पर्यंत पहिल्या क्रमांकाने पास झालोय तर मला जॉब मिळाला पाहिजे. परंतु त्याच काळामध्ये आर्थिक मंदीचा काळ होता, त्याच्यामुळे नोकरी लागणं फार अवघड होतं. तरी सर्जेराव एके दिवशी उठला, सकाळी लवकरात लवकर उठला, आंघोळ वगैरे केली. वडील थोडेसे आरामच करत होते, आई उठलेली होती. आईने त्याला चहा वगैरे दिला, त्याने कपडे वगैरे घातले. आईने विचारलं, बेटा एवढे कपडे घालून कुठे निघालायस तू? तो म्हणाला, काय नाही, आज मी नोकरी बघायला चाललो. वडील म्हणतात, तुझं जे शिक्षण राहिलं ना ते कम्प्लीट कर, जॉबचं काय, आम्ही आहोत ना. तू म्हणाला, हो ना, तुम्ही आहातच, म्हणून तर मला आता जॉब बघण्याची गरज आहे. कारण की सगळीच कामं तुमच्याकडून होऊ शकत नाहीत, मला माझ्यावरती काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. तरी म्हणे, बेटा थोडंसं पुढचं शिक्षण आहे ते कम्प्लीट कर. कसे हे दिवस निघून जातील, गोरगरिबीचे दिवस आहेत, कशाला त्याची चिंता करतोयस? हे दिवस गेले ना, मग पुन्हा निवांत आपण आपलं आयुष्य जगूया. तसं म्हणतो मुलगा, म्हणतो बघू द्यात ना, मला जाऊन तर बघू द्यात, मला जॉब लागतो की नाही. बीड MIDC, चांगली MIDC, अनेक लोक तिथे कामगार बाहेरून येतात. हा मुलगा गेला. हा मुलगा एकदम हडकुळा होता. याने कंपन्यांमध्ये जाऊन काय केलं, इंटरव्ह्यू दिली. या कंपनीत गेला, त्यांनी सांगितलं आम्ही तुला लेटर देऊ. त्या कंपनीत गेला, त्यांनी सांगितलं तुला लेटर देऊ. असं एक नव्हे, अशा जवळजवळ 5-25 कंपन्यांमध्ये गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वन फिरला. अक्षरशः एकाही कंपनीने त्याला जॉब नाही दिला. कॉल लेटर पाठवू, आम्ही कोणाकडे तरी पत्र पाठवू, हे करू ते करू, टाळलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा भटकून संध्याकाळी सायकल घेतली आणि सायकलवर आपल्या गावाकडे निघाला. घरापर्यंत आला. बाबा दारात बसलेले होते, संध्याकाळची वेळ होती, बाबा दारात बसलेले होते. बाबाने चेहऱ्याकडे बघितल्याबरोबरच बाबा म्हटले, नाही ना लागली नोकरी, जाऊ देत ना. आईने लगेच त्याच्यासाठी चहा आणला, जेवायला वगैरे आणलं, त्याला बरं वाटलं. तो रात्रीचा झोपला. दुसऱ्या दिवशी त्याने तोच कार्यक्रम सुरू केला. सकाळी उठला, आईचे आशीर्वाद घेतले, वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि दुसऱ्या दिवशी तो बीडला जॉब बघायला लागला. कोणी सांगितलं शिक्षण कमी आहे? कोणी सांगितलं तुझ्याकडे अजून सर्टिफिकेट नाही? कोणी सांगितलं ओझं उचलण्याचं काम तू करू शकत नाही? कोणी सांगितलं हे काम तुझ्यासाठी नाही? अरे बाबा, आम्ही आमच्याकडचे लोक काढतो, तू तुला जॉब कुठला द्यावा? दुसऱ्या दिवशी घरी आलो. परंतु दुसऱ्या दिवशी त्याची आई आजारी होती. त्याच्यामुळे गेल्यानंतर चहा वगैरे काही मिळाला नाही. परंतु टोपल्यामध्ये भाकरी होती, भाकरी घेतली, खाल्ली. आईला जरा बरंच नव्हतं. तिसऱ्या दिवशी तीच सुरुवात केली. सकाळी उठला, आई झोपलेली होती, वडील बसलेले होते. दोघांचे आशीर्वाद घेतले आणि तिसऱ्या दिवशी मात्र मनामध्ये निश्चय केला, चंग मानला की आज काही झालं ना तरी आपल्या चेहऱ्यावरती क्लोजअपची स्माइल असते, असं त्याने ठरवलं आणि तो बाहेर आला. सायकलवर असा नाही का पॅन्डल मारला आणि सायकलवर तो निघाल्याबरोबर तो बीड मध्ये पोहोचला. सकाळपासून आहे ना त्यांनी काही खाल्लंच नव्हतं, अन्नाचा कणही नव्हता. एका कंपनीतून गेला दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या कंपनीतून तिसऱ्या कंपनीत, तिसऱ्या कंपनीतून चौथ्या कंपनीत, असं करत 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 सगळ्या कंपन्या फिरून घेतल्या. संध्याकाळी परत निघाला. जॉब तर काही लागलेलाच नव्हता. गावाच्या बाहेर एक नदी होती, त्या नदीच्या ठिकाणी किनारे आला. घरी जायचं ना, क्लोजअपची स्माइल दिसली पाहिजे. चेहऱ्यावरती पाणी मारलं, केसाला कंगवा केला, असा मस्त फणी मारली आणि मग तो घराकडे निघाला. बाबा दरवाजातच बसले होते. बाबांकडे बघितलं, बाबाने त्याच्याकडे बघितलं आणि मुलाने एकदम असं केलं. बाबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण. बाबा काहीच बोलले नाही, कारण की मुलाच्या चेहऱ्यावरती आनंद म्हणजेच जॉब लागला. आतमध्ये गेला तर बघतो तर काय, आई बेडवरच होती, अंथरुणावर.
आईकडे बघितलं, आई उठायला गेली होती सर्जा, परंतु सर्जाने काय सांगितलं, आई झोप तू, झोप. आणि याला ना सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळे याला भूक लागली होती. आईने 2 दिवशी उठलीच नसल्यामुळे तिने स्वयंपाक काही केलेलाच नव्हता. आतमध्ये गेले, बघितलं त्याने भाकरीचं टोपलं उघडून बघितलं, त्यात भाकरीचं अन्नाचा कणही नव्हता. आता मात्र त्याला भूक एवढी असह्य झाली होती, त्याने काय केलं, एक तिथे मटकं होतं, म्हणजे माठ होता नाही का, हंडा म्हणा माठ म्हणा काय म्हणतात ना त्याला, गाडग्याचं म्हणा, ते घेतलं त्याने. ग्लास घेतला, ते ग्लास नव्हे तांब्या घेतला, तांब्या त्याच्यात बुडवला आणि पाणी प्यायला सुरुवात केली. असे 3 तांबे तो घटाघट पाणी पिला. आणि मग त्याचं असं पाणी पित असताना एका दाब्यावरती रस्सीवरती लक्ष गेलं. ती रस्सी घेतली आणि मागच्या दरवाजाने तो बाहेर गेला. सांजवत लावण्याची वेळ होती, म्हणजे मुलं खेळ खेळत होते. एक वडाचं झाड होतं, एक लिंबाचं झाड होतं, बाबळीचं झाड होतं, या सगळी मुलं खेळत होते. कुणी आता नाही का सूर पारंबा असतो बघा, तो सूर पारंबा खेळत होतो, कुणी शिवाशिवीचा खेळ, कुणी बकामबुक्कीचा खेळ खेळत होते. आणि हा गेला आणि हा रस्सी तिथे वरती टाकत होता. एक छोटा मुलगा आला, त्यांनी पायाला असं ओढला आणि म्हणाला, अरे दादा काय करतोय? तो म्हणाला, काय नाही, रस्सी बांधतोय, झोका बांधतोय. तो लहान मुलगा म्हणाला, दादा तुझा झोका झाला मला. तो म्हणे, बघा तुझा नंबर आला तर मी तुला पण नक्कीच देईल. आणि मग आता ते झोका बांधतोय, त्या मुलाचं लक्ष त्याच्याकडेच होतं. मुलगा लहान होता, मुलाने बघितलं, थोडा वेळ इकडे तिकडे बाकीची मुलं खेळत होती म्हणून तोही खेळायला गेला. त्याच्यामुळे आजूबाजूला कोण नाही, दुसऱ्या झाडाखाली, इकडच्या झाडाखाली, तिकडच्या झाडाखाली, आणि दावं टाकलं, रस्सी टाकली वरती, गळफास जो असतो तसा तयार केला आणि खाली 2-4 अशी मोठी दगड घेतली आणि ती दगड घेऊन गळ्यात दोरा अडकवला आणि एकदाच आई बोलला आणि दगड बाजूला सरकवली. काही क्षणातच त्याचे पाय थर कापत होते, तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि असा लटकलेला होता. हे बघितल्यानंतर तिची मुलं होती ना, ती भेदरली आणि घाबरून पळाली आणि तिथे म्हणजे, अहो आपला दादा लटकलाय. हे बघितल्याबरोबर जे पाय बसलं तर उठत नव्हते, उठलं तर बसता येत नव्हतं, बसले तर उठता येत नव्हतं, ते तटकन उठले. उठल्यानंतर पाऊल कुठे टाकता येतोय आणि पाठीमागे वळणार बघणार तर बायको उठून चक्कर येऊन भिंतीवर डोकं आपटून खाली पडलेली होती. आता मागे जाऊ की बायकोला उठू, घरात आले, बायकोला कसं बसं तरी त्यांनी उचललं, उभा केलं आणि बाहेर गेलं. आईने बघितलं, अरे सर्जा, असा मोठा आवाज दिला आणि तिथेच ती कोसळली, तिची दातखिळी बसली. आणि मग बाप माणूस हा त्या सर्जाकडे धावत गेला. आणि ज्यावेळेस तो सर्जाकडे धावत गेला ना, त्या सर्जाकडे बघितलं, क्षणाचाही विलंब नाही केला. पायात काय आलं, कुठून जादू झाली काय माहित नाही, तो त्राम सगळा निघून गेला आणि सर्जाच्या पायाला जाऊन पकडला आणि म्हणे, सर्जा काय म्हणत होतो रे, मी कुठे काय मागितलं होतं तुझ्याकडे, अरे ज्या खांद्यावर जायचं होतं त्याच खांद्यावर जायची वेळ आली. एकदम मोठमोठ्याने आक्रोश करत होते, डोक्यावर मारून घेत होता तो माणूस अक्षरशः. गावातील लोक आजूबाजूला पटकन धावत आले आणि त्या माणसाला बाजूला केलं. काय करावं, गावातल्या लोकांना काही कळतच नव्हतं. त्या बापाला कसं तरी सावरलं. आईची दातखिळी बसलेली, कुठे दातखिळी उचलण्यासाठी कुठे चप्पलचा वास देणं किंवा काही मीठ काय टाकतात तसली काय प्रक्रिया चालली होती. आणि मग ते देहबॉडी उचलली. गावातले सरपंच लोक असतात काही निर्णय घेणारे तुमच्यासारखी, त्यापैकी एका निर्णय घेतला, आता ही केस आपल्या घरातलीच आहे, काय झालेलं नसेल, याने टेन्शन मध्ये आत्महत्या केली असेल, याचं काय असेल ते आजच रात्री कार्यक्रम करूयात, पोलीस केस वगैरे काही झाली नाही पाहिजे. तेवढ्या ते खाखा ड्रेस घातलेला एक माणूस येतो आणि तो विचारतो, अरे सर्जेरावचं घर कुठे आहे, सर्जेराव दादांचं घर कुठे आहे. ते म्हणे, काय न्यायला आलाय, बघ तिकडे त्याचं घर आहे, बाप रडतोय, आई रडते, काय झाले माहित नाही. आणि मग ते सर्जेराव जाधवांच्या घराकडे, आणि मग सर्जेराव जाधवांच्या घराकडे गेल्यानंतर ते म्हणतात, तिथे सर्जेराव जाधवांचं घर कुठे आहे. तर एक जण सांगतो, हेच ते वडील आहे. ते रडत असतात, डोकं हे झालेलं असतं आणि ते म्हणतात, काय झालं, काय नाही, हे झालं. ते म्हणजे काय नाही, पत्र होतं ते द्यायचं. तो गावचा पोस्टमन होता, नवीन आलेली, नियुक्त झालेली, आणि त्याने पत्र दिलं. पत्र खोलून बघितलं तर काय, त्यामध्ये 25,000 रुपये पगाराची त्याला नोकरी लागली होती. त्या पोस्टमनच्या हाताला त्या वडिलांनी पकडलं, म्हणे, बघितलं, हा सर्जा, याला मी सगळं शिकवलं, फक्त एक गोष्ट नाही शिकवली, अपयश आल्यानंतर खचून न जाता लढायचं कसं. याला अभ्यासात हुशार, सगळीकडे हुशार, एकच गोष्ट, इमोशन्स वरती त्याला कंट्रोल कसा ठेवायचा हे शिकवलं नाही, रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकवलं नाही. म्हणून माझा हा सर्जा गेला. आणि हा सर्जा आज, तो सर्जा तिथे नाही, आज बसलेल्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये, प्रत्येक माणसाच्या घराघरामध्ये हा सर्जा आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मी हे काम करतो. धन्यवाद.